प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे। केंद्र सरकारनं आज म्हणजे शनिवारी त्यांच्यावर लागू केलेली राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत NSA नजरकैद तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या सुटकेचा मार्ग यामुळे मोकळा झालाय। वांगचुक लवकरच तुरुंगाच्या बाहेर सुद्धा येतील आणि पुन्हा त्याच जोमाने कामाला लागतील। पण प्रश्न असा पडतो की सोनम वांगचुक यांना 5 महिने तुरुंगात का डांबून ठेवण्यात आलं? याचं उत्तर आज कदाचित शासन आणि प्रशासन या दोघांकडे सुद्धा नाहीये। सप्टेंबर 2025 मध्ये लडाखमध्ये 6व्या अनुसूचीचा दर्जा आणि स्थानिक लोकांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून आंदोलनं सुरू होती। या आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांनी पुढाकार घेत मोर्चाचं आणि उपोषण आयोजित केली होती। आंदोलनामुळे मुख्य रस्ते बंद झाले, वाहतूक ठप्प झाली। काही ठिकाणी मोर्चे आणि उपोषणांमुळे सार्वजनिक स्थळांवर ताण निर्माण झाला होता, तर काही ठिकाणी मोर्चा अनियंत्रित झाला। याच हिंसाचारामध्ये सुमारे 4 जणांचा मृत्यू देखील झाला होता। या हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा गंभीर आरोप सरकारनं वांगचुक यांच्यावर ठेवला आणि त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली। प्रशासनानं वांगचुक यांना अटक करून जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद केलं। वांगचुक यांना नजरकैद ठेवण्यात आलं। एवढंच नाही तर त्यांना माध्यमांपासून आणि त्यांच्या कुटुंबियांपासून सुद्धा दूर ठेवण्यात आलं होतं। एका दहशतवाद्याप्रमाणे एका समाजसेवकाला ट्रीटमेंट दिल्याचा गंभीर आरोप लोकांकडून केला जात होता। वांगचुक यांच्या अटकेविरोधात अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि मानवाधिकार संघटना आक्रमक झालेलं पाहायला मिळालं। त्यांनी सरकारला धारेवर धरलं, प्रश्न विचारले, सोनम वांगचुक यांना सोडण्याची मागणी केली, तरी देखील सरकार आपल्या भूमिकेवर ठाम होतं। गेल्या काही महिन्यात न्यायालयात अनेक सुनावण्या झाल्या। सर्वोच्च न्यायालयानं वांगचुक यांचे वाढते वय आणि आरोग्य लक्षात घेता त्यांच्या अटकेबाबत फेरविचार करावा असा सल्ला सरकारला दिला होता। मात्र सरकारनं त्यावर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची सुटका करणं शक्य नसल्याचं म्हटलं। मात्र आता राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखालील नजरकैद रद्द झाल्यामुळे वांगचुक यांना मोठा दिलासा मिळाला आहे। गृह मंत्रालयाच्या मते वांगचुक यांची नजरकैद रद्द करण्याचा निर्णय लडाखमध्ये शांतता प्रस्थापित करणं आणि सर्व पक्षांशी संवाद सुरू ठेवणं या उद्देशानं घेण्यात आलाय। लवकरच सोनम वांगचुक हे तुरुंगाच्या बाहेर येतील। त्यांच्या सुटकेची प्रक्रिया सध्या सुरू झाल्याचं काही विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे।